सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं पाहायला मिळते। गेल्या अर्ध्या तासापासून मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाहेर विद्यार्थी आंदोलन करतायत। ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय। कॅरी ऑनची मागणी मान्य करावी, रिचेकिंग जे आहे पेपरचं ते करावं आणि जे रिझल्ट आहेत ते व्यवस्थित लावावेत, या तीन मुख्य मागण्यांसाठी गेल्या अर्ध्या तासापासून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन जे आहे ते या विद्यापीठात सुरू केलेलं आहे। खरं तर जे मेन गेट आहे तिथून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत जी प्रशासकीय इमारतीचं गेट आहे ते ओलांडलं, त्याच्यावरती चढून हे विद्यार्थी सगळे आतमध्ये आले। जे बॅरिगेटिंग आहे ते बॅरिगेटिंग तोडलं आणि त्यानंतर हे विद्यार्थी जे आहेत ते आतमध्ये आले आणि हीच प्रशासकीय इमारत आहे ज्या इमारतीच्या बाहेर हे सगळे विद्यार्थी आंदोलन करतायत। हा सगळा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जोपर्यंत कुलगुरू खाली येऊन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा हे सगळे विद्यार्थी देत आहेत। आपल्यासोबत इथले काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय तुमच्या मुख्य मागण्या तुम्ही आंदोलन सुरू केले। आम्ही विद्यार्थी काँग्रेस तर्फे 15 ते 20 दिवसापासून याचा फॉलोअप घेतोय। कुलगुरूंना आम्ही स्वतः भेटलो, आमचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं। कुलगुरू म्हटलं आम्ही सप्लिमेंटरी एक्झाम साठी प्रयत्न करतोय। शिक्षण जे एक्झाम सेक्शनचे देसाई सर ते त्यांनी विद्यार्थ्यांना येऊन खाली येऊन वर्ड दिला, तेव्हा पण आम्हाला सेम आंदोलन करावं लागलं होतं, तेव्हा पण ते खाली येत नव्हते। गेटवर चढल्यानंतर ते खाली आले। म्हणजे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी आहे का कोणासाठी आहे? काय मागण्या काय तुमच्या? आज 20,000 विद्यार्थी जर नापास झाले ते बेरोजगारी गुन्हेगारीकडे वळतील, ते वळू नये म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही रेग्युलर करा हीच आमची मागणी आहे। तुम्ही गेटवर चढून आलात, आंदोलन करू दिलं जात नव्हतं का? नव्हतं करू दिलं जातं। तर आता अमृत युनिव्हर्सिटीला कॅरी ऑन देऊन टाकलेला आहे आता, कारण की 19 लास्ट बॅच त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीने पण दिलं पाहिजे। आणि पुणे युनिव्हर्सिटी काय आपली काय युपी बिहार मध्ये तिने दिलं पाहिजे, आपल्या मुलांच्या मागण्या मृत केल्या पाहिजे। आता मागण्या त्यांच्याकडे मागण्या करून काय झालं नेमकं आंदोलनाच्या वेळी? नक्कीच सर, महत्वाची गोष्ट म्हणजे 2024 पॅटर्न आला, युनिव्हर्सिटी 2019 पॅटर्न दुर्लक्षित केलं असं म्हणता येईल। कारण शेवटची बॅच याच्या अगोदर पण कॅरी ऑन भेटले। अमरावती सारख्या युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी कॅरी ऑन दिला। आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही ठिकाणी पेपर लीक झाले। पेपर लीक असे झालेत की सकाळी मुलांनी पेपर दिला, संध्याकाळी शिक्षकांनी पेपर लिहिला तो टाकला, असे प्रकार उघडकीस पण आले। विद्यार्थ्यांमध्ये तो संताप की आम्ही योग्य पद्धतीने पेपर दिला पण आम्हाला योग्य न्याय मिळत नाही। आणि काही ठिकाणी 15-15 मार्काचे ग्रेस लागतात। संयमाने सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, मग त्याचा उद्रेक असा झाला की आम्ही आतापर्यंत किती दिवस वाट पाहू, 10 दिवस झालेत वाट पाहतोय। मागणी काय, तुम्ही किती वेळ आंदोलन सुरू ठेवणार? जोपर्यंत आम्हाला हक्क भेटत नाही तोपर्यंत NSUI ची टीम असेल किंवा जे आमचे टीचर्स आहे, आलसी इंजिनियर, GT इंजिनियर अकॅडमी किंवा मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी प्रेझेंट आहे, माइंड स्पार्क असेल, हे जोपर्यंत आम्हाला निर्णय नाही भेटणार तोपर्यंत इथून काय म्हणतात कुलगुरू काही म्हणतच नाहीये, ते खाली यायला रेडी नाहीये। तर आणि जर दुसरी गोष्ट झाली, 8 जुलैला जो आम्ही आंदोलन केला तो शांततामय आंदोलन होता, तो गांधीजींच्या मार्गाने होता। पण आज जर आम्हाला हक्क भेटला नाही तर आज आंदोलन भगतसिंगच्या मार्गाने होईल याची आम्ही गॅरंटी घेतो। कुलगुरू जोपर्यंत खाली येत नाहीत ना तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करत राहू असा इशारा हे विद्यार्थी देत आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून घोषणाबाजी जी आहे ते सुरू आहे। प्रशासकीय इमारत आहे कुलगुरूंची, त्याच्या बाहेर जवळपास 400-500 विद्यार्थ्यांनी आता हे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। तीन मुख्य मागण्या, ज्याच्यातली मुख्य मागणी कॅरी ऑनची आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही किंवा कुलगुरू निवेदन घेऊन आम्हाला शब्द देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे ठिय्या आंदोलन संपवणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलेला पाहायला मिळतो।